Hello students. In our last lecture, we have seen a term of surgery. It's a first page we have seen in which we understood that particularly a dog named Tricky was actually overfed by his mistress and Dr. Harriet actually give advice to her that to not to do so. त्यांनी त्याला खूप सल्ला दिला की त्याला खाण्यापिण्यास मज्जाव केला. शेवटी एक अशी अवस्था आली की त्याला आता ट्रीटमेंटची गरज पडणार आहे. तो प्रमाणापेक्षा जास्त खातो आणि ॲज अ रिझल्ट तो खूपच लठ्ठ झालेला आहे. त्याला हालचाल त्याच्या खूपच मंदावलेली आहेत. अँड नाव शी वॉन्ट्स दॅट मिस्टर हॅरियट ॲक्च्युली शी वुड ट्रीट दॅट पर्टिक्युलर डॉग. तिनं ॲज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट मिसेस पॉम्प्रे ॲक्च्युली हॅज गिवन दॅट डॉग टू डॉक्टर हॅरियट. आता डॉक्टर हॅरिटनं तो डॉग दिला, त्यांच्याकडे तो पाठवला, त्यांच्यापासून सेपरेट करायचं ठरवलं. हा मुद्दा बघा. नाव विल कंटिन्यू द स्टोरी. ॲट अ सर्जरी हाऊसहोल्ड डॉग सर्ज अराउंड मी. आता या ठिकाणी बघा, हा एक वेटरनरी डॉक्टर आहे. त्याच्या घरी बरेच प्राणी आहेत, बरेच कुत्री आहेत, लक्ष द्या. आणि त्या ठिकाणी वन ऑफ देम ॲक्च्युली आता त्या ठिकाणी ट्रिकीला त्यानं त्या ठिकाणी आणलेलं आहे. ट्रिकी लुक डाऊन ॲट द नॉयझी पॅक ऑफ डल आईड. आता त्या ठिकाणी सगळे इकडे तिकडे फिरणारी कुत्री पाहिल्यानंतर या ठिकाणी ट्रिकी जो आहे तो नॉईजकडे बघतो, इकडे पाहतो, पण त्याचा अजून फार ॲक्टिव्ह नाही आहे. वेन पुट डाऊन बाय ले मोशनलेस. त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी थांबतो मोशनलेस ऑन अ कार्पेट. त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची मुवमेंट करत नाहीत. दुसरे जे कुत्रे आहेत, डॉग आहेत, ते इकडे तिकडे फिरत आहेत. आफ्टर स्निपिंग अराउंड हिम अ फ्यू सेकंड अँड डिसाइडेड ही वॉज अन अनइंटरेस्टिंग ऑब्जेक्ट अँड इग्नोर हिम. दुसरे जे आजूबाजूचे जे डॉग्स आहेत ते त्याला स्निप करतात, त्याचं थोडंसं या ठिकाणी त्याला वास घेतलं तर त्याला या ठिकाणी वास घेतात त्याचं, तरी तो मात्र तसाच पडून राहतो. ॲज अ रिझल्ट या ठिकाणी त्याला अनइंटरेस्टिंग ऑब्जेक्ट कन्सिडर केलं तर त्यामध्ये दुसरे डॉग्स आहेत अजिबात इंटरेस्ट घेत नाही. ट्रिकी तिथं नुसतंच पडून राहतो ॲज इफ ॲक्च्युली मोशनलेस. आय मेड अप अ बेड फॉर हिम. आता या ठिकाणी त्यानं त्यासाठी एक बेड तयार केलेला आहे. अ वॉर्म हाऊस बॉक्स ॲक्च्युली अ लूज बॉक्स अँड नेक्स्ट टू द वन वेअर द अदर डॉग स्लेप. आता दुसरी ज्या ठिकाणी डॉग स्लेप झोपतात त्याच्या शेजारीच त्यानं त्यासाठी एका बॉक्समध्ये त्याला झोपण्याची सोय केली. आफ्टर 2 days आय केप्ट अन आय ऑन हिम. 2 दिवस त्याच्याकडे त्यानं लक्ष ठेवलेलं आहे. गोईंग हिम नो फूड विदाउट बट प्लेंटी ऑफ वॉटर. त्याने त्याला 2 दिवस खायलाच दिलं नाही, फक्त भरपूर पाणी मात्र दिलं. अँड फॉर 2 days आय केप आय ऑन हिम अँड गिविंग हिम नो फूड बट प्लेंटी ऑफ वॉटर. त्याने त्याला भरपूर पाणी दिलेलं आहे. ॲट द एंड ऑफ द सेकंड डे ही स्टार्टेड टू शो मी सम इंटरेस्ट इन हिज सराउंडिंग. आता दुसऱ्या दिवशी शेवटी थोडंफार तो इंटरेस्ट दाखवायला लागला, आजूबाजूच्या परिस्थितीत इंटरेस्ट दाखवायला लागला. इतर वेळा तो मुलून पडलेला असायचा, इनॅक्टिव्ह पर्सन असायचा, पण आता मात्र तो त्या ठिकाणी सराउंडिंगमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागलेला आहे. ऑन द थर्ड ही बिगॅन टू विम्पर. आणि तिसऱ्या दिवशी तर तो इकडे तिकडं या ठिकाणी प्रतिसाद द्यायला लागलेला आहे. वेन ही हर्ड द डॉग्स इन द यार्ड. आता त्याला आजूबाजूला डॉग्स दिसले की तो त्या ठिकाणी त्याचा रिस्पॉन्स दाखवायला लागलेला आहे. वेन आय ओपन द डोअर द ट्रिकी ट्रॉटेड आउट अँड वॉज ॲक्च्युली इमिजिएटली एनगल्फ बाय द जो अँड ग्रे हॉर्न अँड हिज फ्रेंड्स. आता मात्र ह्या ठिकाणी तो ट्रिकीमध्ये थोडेसे ॲक्टिवनेस वाढलेला आहे. आफ्टर रोलिंग हेम ओव्हर अँड थरोली इन्स्पेक्टिंग हिम. आता दुसरे डॉगनी त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे, तो पण त्यांच्यात मिक्सअप झालेला आहे, थोडेसे मोशन त्यात दिसायला आहे. डॉग्स ऑफ द मूड ऑफ अँड डाऊन अँड द गार्डन. आता इकडे तिकडे तो फिरतोय, गार्डनमध्ये जातोय. ट्रिकी फॉलोड दॅम. इतर कुत्र्यांच्या मागे तो जातोय. रोलिंग स्लाइटली विथ हिज सरप्लस फ्लॅट. आता त्याचं जे सरप्लस फ्लॅट झालेलं आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी तसं जो फॅट कमी होत आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी वाढायला लागलेल्या आहेत. लॅटर दॅट डे आय वॉज प्रेझेंट ॲट अ फिडिंग टाईम. फिडिंग टाईमच्या वेळेला आय वॉश दस ट्रिस्टन ॲक्च्युली स्लोप द फूड इन टू द बाउस. आता त्यानं काय केलेलं आहे, त्यांचा जो त्या ठिकाणी जो ट्रिस्टन नावाचा जो या ठिकाणी असिस्टंट आहे त्यानं इतर कुत्र्यांना खाण्यासाठी वगैरे बाउल्समध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी एखादी गोष्ट दिली, देर वॉज अ युज्युअल हेडलॉंग रश फॉलोड बाय द साऊंड्स ऑफ द हाय स्पीड इटिंग. आता ज्यावेळी त्या कुत्र्यांना खाण्यासाठी दिलं जातं त्यावेळी सगळे जे कुत्रे आहेत, जे डॉग्स आहेत, त्या ठिकाणी खूप गर्दी करतात, पटपट खातात आणि खाण्यापिण्याचा आवाज पटपट यायला लागतो. पण या ठिकाणी जो ट्रिकी आहे, एव्हरी डॉग न्यू दॅट इफ फेल बिहाइंड मीन्स अदर्स वॉज ॲक्च्युली या ठिकाणी लायबल टू हॅव सम ॲक्च्युली कॉम्पिटिशन फॉर लास्ट पार्ट ऑफ हिज मील. आता लक्ष द्या, उशिरा पोचणे म्हणजे त्याच्यासाठी या ठिकाणी काहीच शिल्लक नाही राहणे हा भाग येतो, म्हणजे सर्व कुत्र्यांच्या बाबतीमध्ये हा भाग बघायला येतो. आता आपण वन्स अगेन विल रिवाइज दिस 3 पॅराग्राफ्स. आता या ठिकाणी 3 पॅराग्राफ्स बघूया.
मिस्टर हॅरिटनी ट्रिकीला आपल्या सर्जरीमध्ये आणलेलं आहे. इतर कुत्र्यांच्या सोबत त्याला ठेवलेलं आहे. सुरुवातीला त्यांना 2 दिवस त्याला खायला प्यायला अजिबात काही दिलं नाही. फक्त पाणी मात्र भरपूर दिलं. हळूहळू त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज वाढायला लागले. इतर कुत्र्यांच्यामध्ये ट्रिकी मिक्स व्हायला लागला. खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागला. इकडे-इकडे फिरायला लागलेला आहे. हा भाग या ठिकाणी बघायला मिळाला. आता या चित्रामध्ये आपल्याला दिसतं इन दिस पिक्चर वी कॅन सी दॅट हाऊ दॅट पर्टिक्युलर ट्रिकी इज टेकिंग इंटरेस्ट अलॉंग विथ अदर डॉग्स अँड प्लेइंग विथ अदर डॉग्स. नाव विल सी. When they had finished, आता या ठिकाणी ट्रिकी टूक अ वॉक अराउंड अँड शायनिंग बाउल्स. आता सगळं कुत्र्यांनी खाऊन झाल्यानंतर ट्रिकी त्या ठिकाणी पोहोचला. तर त्याला रिकामी भांडी दिसली, चकचकणारी भांडी दिसली. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं जे सगळं होतं ते चाटून बसून इतर डॉग्सनी खाऊन टाकलेलं होतं. लिकिंग युजली इनसाइड वन ऑर टू ऑफ देम. अँड नेक्स्ट डे अन एक्स्ट्रा बाउल वॉज ॲक्च्युली पुट फॉर हिम. आता त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक वेगळा बाउल ठेवण्यात आला, कारण तो त्या रेसमध्ये मागे पडायचा आणि त्याच्याकडून त्याला काही खायला उरायचंच नाही. आय वॉज ॲक्च्युली प्लीज टू सी हिम जोसलिंग हिज वे टुवर्ड्स इट. आता हळूहळू त्याच्यामध्ये उत्साह वाढतोय, त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत. फ्रॉम देन अँड ऑन हिज प्रोग्रेस वॉज रॅपिड. हळूहळू त्याच्यामध्ये जो प्रोग्रेस दिसतोय, त्याचं जो डेव्हलपमेंट आहे ती दिसायला लागली आहे, तो ॲक्टिव्ह बनायला लागलेला आहे. ही हॅड नो मेडिकल ट्रीटमेंट फॉर ऑफ एनी काइंड. आता त्याला कोणत्याही प्रकारचा औषध उपचार दिलेला नाही. बट ऑल डे ही रॅन अबाउट विथ द डॉग्स. फक्त तो इतर कुत्र्यांच्या सोबत इतर दिवसभर इकडे तिकडे पळतोय. जॉईनिंग इन देअर फ्रेंडली स्क्रीमिंग्स. आता त्यांच्या स्क्रीमिंग त्यांच्यामध्ये जे काय उड्या मारणे किंवा अशा प्रकारे खेळ चालू आहे त्याच्यामध्ये तो सामील व्हायचा. ही मिक्सेस विथ दॅम. ही डिस्कवर्ड द जॉय ऑफ बिईंग बोल्ड ओव्हर. आता तो इतरांची उड्या मारतोय, धडपडतोय. अँड ट्रॅम्पल अँड ऑन अँड स्क्वॅशिंग अ व्हेरी फ्यू मिनिट्स. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्षणाला तो उत्साहानं इकडे तिकडे घुसळतोय. ही बिकम अन ॲक्सेप्टेड मेंबर ऑफ द गँग. अशा प्रकारे इतर कुत्र्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलं, त्याला स्वीकारलं, त्याचा सदस्य बनला तो. अँड अनलाइकली अँड सिल्की लिटल ऑब्जेक्ट अलॉंग द शॅगी क्यू फायटिंग लाईक ॲक्च्युली टायगर ऑन इज ॲक्च्युली शेड मील टाईम. इतर कुत्र्यांच्या सोबत तो आता मील टाईममध्ये भांडलेला खाण्यासाठी त्याची स्पर्धा सुरू झाली. हंटिंग रॅट्स इन अ ओल्ड ॲक्च्युली हेन हाऊस ॲट नाईट. अँड ही हॅड ॲक्च्युली नेवर हॅड सच अ टाईम इन हिज लाईफ. अशा प्रकारचा वेळ त्याच्या जीवनामध्ये कधीच आला नव्हता. त्याला सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळायच्या, खाण्यासाठी स्पर्धा नव्हती, इकडे इकडे फिरणे बागडणे नव्हतं, फक्त ते खाणे आणि झोपणे हाच इनॅक्टिव्ह लाईफ तो जगायचा. आता मात्र त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन बघायला मिळालं. सो वी हॅव चेंज इन हिज लाईफ नाव. ही इज अ व्हेरी ॲक्टिव्ह अलॉंग विथ द अदर डॉग्स ऑल्सो. ऑल व्हाईल मिसेस पॉम्प्रे ॲक्च्युली हॉवर्ड अँक्शसली इन द बॅकग्राऊंड. आता मिसेस हॅरी जे पॉम्प्रे आहेत त्यांना मात्र चिंता लागून राहिले. रिंगिंग डझन टाइम्स ऑफ द डे. दिवसभरातून त्यांचे भरपूर वेळा कॉल्स त्या ठिकाणी येतात. लेटेस्ट बुलेटिन आणि आत्ता काय होतं, नंतर काय होतं याची ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आय डॉज द क्वेश्चन अबाउट वेदर हिज क्वेश्चन वेअर ॲक्च्युली बिंग टर्न रेग्युलरली ऑर हिज ॲक्च्युली करेक्ट कोट वन अकॉर्डिंग टू द वेदर. प्रत्येक वेळा ते विचारतात त्याची काळजी घेतली का, तिचं कोट बदललं का, अकॉर्डिंग टू वेदर बदललं का. पण या ठिकाणी लेखक मात्र मिस्टर हॅरिट आहेत ते त्याला टर्न डाऊन करून टाकतात, सांगत नाही त्या पद्धतीनं. बट आय वॉज ॲक्च्युली एबल टू टेल हर दॅट द लिटल फेलो वॉज ॲक्च्युली आउट ऑफ डेंजर अँड कन्व्हर्सिंग रॅपिडली. आता त्या मात्र त्यांनी सांगून टाकलं त्यांना की आता त्यांचा जो डॉग आहे ट्रिकी आहे त्याचं आउट ऑफ डेंजर आहे, तो त्यात धोका कोणताच राहिला नाही आणि त्याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे व्हेरी रॅपिडली ही इज इम्प्रूव्हिंग. त्याच्यामध्ये खूप छान बदल होत आहे. अँड द वर्ड ॲक्च्युली कन्व्हर्सिंग इज सीम्स टू बी डू समथिंग मिसेस पॉम्प्रे अँड शी स्टार्टेड टू ब्रिंग अबाउट अराउंड फ्रेश एग्स. आता मात्र त्यांनी काय करायला सुरुवात केली मिसेस पॉम्प्रेजनी, त्याच्यासाठी काही फ्रेश एग्ज आहेत 2 डझन ॲट अ टाईम. दिवसाला त्यांनी भरपूर त्यांना अंडी पाठवायला सुरुवात केली. टू बिल्ट अप ट्रिकी स्ट्रेंथ बनण्यासाठी फॉर ॲक्च्युली हॅपी पिरियड ऑफ माय पार्टनर्स. पण त्याच्यासाठी आणि त्याच्या मिस्टर हॅरिटसाठी आणि त्यांच्या पार्टनरसाठी हा खूप छान कालावधी होता. आय हॅड 2 एग्ज इच ब्रेकफास्ट. आता त्यांना रोज अंडी मिळाली जी मिसेस पॉम्प्रेनी या ठिकाणी ट्रिकीसाठी पाठवली होती. तर या ठिकाणी मिस्टर हॅरिट आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत तेच त्या ठिकाणी ते वापर करतात त्याचा खाण्यासाठी. अँड फॉर द हॅपी पिरियड ऑफ माय पार्टनर्स अँड आय हॅड 2 एग्ज इच फॉर द ब्रेकफास्ट. बट वेन द बॉटल ऑफ वाईन बिगॅन टू अराईव्ह. आता मात्र तर बॉटल ऑफ वाईनसुद्धा त्यांच्यासाठी यायला लागली. अँड द रिअल पॉसिबिलिटीज ऑफ द सिच्युएशन बिगॅन टू डॉन ऑन अ हाऊस होल्ड. आता बऱ्याच प्रकारे त्यांना सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. मिसेस पॉम्प्रेजने पाठवलेल्या त्या ट्रिकी डॉगसाठी यांनाच त्या नाश्त्याच्या रूपाने मिळायला लागल्या. इट वॉज एनरिच द ट्रिकीज ब्लड अँड लंच बिकम ॲक्च्युली द सेरेमोनल ओकेजन. अशा प्रकारे त्यांचं लंच म्हणजे आता सेरेमोनल ओकेजनवरती जसं फूड असतं त्या टाईपनी मिळायला लागलं, लॅविशली मिळायला लागलं. या सर्व लोकांना जे ट्रिकीसाठी मिळणारं फूड होतं ते हेच वापरायला लागले, हेच खायला लागले. विथ 2 ग्लास ऑफ द वाईन बिफोर अँड सर्विंग ड्युरिंग द मील. आता या ठिकाणी त्यांना वाईन एग्ज वगैरे भरपूर प्रमाणामध्ये खायला सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. अशा पद्धतीने बघितलं की
मिस्टर हॅरिट यांच्याकडे तो डॉग आलेला आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत. तो ॲक्टिव्ह बनत चालला आहे. इतर डॉग्समध्ये मिक्सअप होत आहे. त्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. या ठिकाणी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे बघायला मिळते. अँड इन दिस वे द डॉग इज इम्प्रूव्हिंग इन हिज हेल्थ. ही इज बिकम मोर ॲक्टिव्ह नाव अँड व्हेरी फ्रेंडली विथ द अदर डॉग्स. अँड ही ऑल्सो इन फर्स्ट टाइम इन हिज लाईफ ही ॲक्च्युली ऑब्झर्व ऑर ॲक्च्युली फॉलोड दिस काइंड ऑफ शेड्यूल. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा त्यानं आपल्या लाईफमध्ये या टाईपचं शेड्यूल बघितलं होतं. सो नेक्स्ट पार्ट विल सी न नेक्स्ट लेक्चर. आपण पुढच्या लेक्चरमध्ये उरलेला भाग बघणार आहोत. अँड विल ॲक्च्युली कंटिन्यू इन the next lecture.